नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे. काव्या आता चक्क सिंड्रेला बनून आता पार्टीमध्ये आलेली असते आणि मग काय पार्टीमध्ये येऊन ती अशी मोठी गोष्ट करते जी गोष्ट यापूर्वी कधीच घडलेली नसते, ज्यामुळे मालिकेचा TRP सुद्धा बूस्ट होणार आहे. तेव्हा आता काव्या असं नक्की काय करते सगळं बघूया. व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की पार्थच्या ऑफिसमध्ये आता खूप मोठी पार्टी असते, पण त्याने त्या पार्टीमध्ये जाण्याचं कॅन्सल केलेलं असतं, कारण बरोबर त्याच वेळेला काव्याचा ऑनलाईन क्लास असतो. तो बोलतो, काव्या, ना तुम्ही जाणार आहात ना मी जाणार आहे, तुम्ही गपचूप तुमचा क्लास अटेंड करायचा. तसं बघायला गेलं तर काव्याला ब्रेकची खूप गरज असते, पण पार्थ काही केलं ऐकायला तयार नसतो. संध्याकाळची वेळ असते. किचनमध्ये मानिनीने काव्या दोघेही सासवासुना काहीतरी बनवत असतात, समोसे वगैरे तळत असतात. तेवढंच तिथे पार्थ येतो. रागाने काव्याकडे बघू लागतो आणि बोलतो, काव्या, हे सगळं काय सुरू आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही क्लास अटेंड करायचं आहे, हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ, अरे ओरडू नकोस, ती ब्रेकमध्ये हे सगळं करते. तेव्हा पार्थ बोलतो, मला शिकवू नका, ब्रेक फक्त 5 मिनिटाचा असतो आणि हे सगळं करण्यामध्ये खूप वेळ जाईल. काव्या, तुम्ही तुमचं लेक्चर अटेंड करा. पार्थची फार चिडचिड होत असते. तेव्हा काव्या बोलते, काकू, आता तुम्हीच तुमच्या मुलाला समजवा. आज त्यांच्या ऑफिसमध्ये खूप मोठी पार्टी आहे, सगळेच असणार आहेत. खरं तर माझी सुद्धा त्या पार्टीला जायची खूप इच्छा होती, मला सुद्धा ब्रेक हवा होता, पण देशमुख नाही म्हणतायत. चला ठीक आहे, माझं लेक्चर आहे म्हणून मी येऊ शकत नाही, पण ते तरी जाऊ शकतात. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा ना पार्टीसाठी जाण्यासाठी. तेव्हा मानिनी बोलते, हो हो पार्थ, काव्या जे काही म्हणते ना ते खरं आहे. तसं पण तुला इतके दिवस बाहेर जायचं होतं ना, आता तुला संधी मिळते, जा एन्जॉय कर. मला माहिती आहे काव्या नसल्यामुळे तुला जरा एकटं फील होईल, पण कसं आहे ना, जरासा बाहेर गेलास की मूडसुद्धा चांगला होईल. आणि दोघे आता इतक्या विनवण्या करत असल्यामुळे पार्थ देखील रेडी होतो. तो आता पार्टीसाठी जाण्यासाठी तयार होतो. त्याने एकदम फॉर्मल असा ड्रेस घातलेला असतो. पार्थ गेल्यावर काव्या आता लगेच लॅपटॉप बंद करते आणि ती पटापट आता आवरायला घेते. मानिनी बोलते, काव्या, अगं हे सगळं काय सुरू आहे? तुझं लेक्चर होतं ना? तेव्हा काव्या बोलते, नाही, मी ना देशमुखांच्या पार्टीला जाणार आहे आणि हे फुल टू सरप्राईज असणार आहे. देशमुखांनी आजवर माझ्यासाठी किती आणि काय काय केलंय, त्यांच्यासाठी एक लेक्चर तर मी सॅक्रिफाईस करू शकते. असं म्हणत असते आता पटापट आवरते. काव्याने खूपच सुंदर असा सिल्वर कलरचा वन पीस घातलेला असतो आणि ज्यामध्ये अक्षरशः ती सिंड्रेला दिसत असते. इकडे आता पार्थ ऑफिस पार्टीला आलेला असतो. सगळेच कलिग्स त्यांच्या बायकांना घेऊन आलेले असतात. पार्थला आता बुके देऊन त्याचा सत्कार केला जातो, कारण तो खूप दिवसानंतर बरा होऊन ऑफिसला आलेला असतो. सगळेच आता पार्थला म्हणत असतात, पार्थ, तुमची मिसेस कुठे आहे, तुझी बायको कुठे आहे? पण पार्थची मात्र बोलतीच बंद झालेली असते. त्याला फार खिजल्यासारखं वाटत असतं. सगळेच कलिग्स आपापल्या बायकांबरोबर एन्जॉय करत असतात, मजा मस्ती करत असतात, पण बेचारा पार्थ मात्र एका कोपऱ्यात उभारलेला असतो. त्याला फार एकटं फील होत असतं. त्यात त्याला काव्याची आठवणसुद्धा येत असते. तो म्हणत असतो, जाऊ दे, आज जर काव्या इथे असत्या तर किती मजा आली असती. पण कसं आहे ना, त्यांचं लेक्चर जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या मजेपेक्षा त्यांनी IAS होणं जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे सॅक्रिफाईस तर मला करायलाच हवं. आणि अशा प्रकारे तो आता स्वतःची सांत्वन करू लागतो. आणि तेवढ्यातच दारावरती काव्याची एंट्री होते. सगळेच आता तिच्याकडे बघू लागतात. काव्याने खूपच डॅशिंग अशी एंट्री घेतलेली असते. सगळेच कलिग्स तिच्याकडे बघत असतात आणि आपापसात म्हणत असतात, वा, पार्थची बायको केवढी सुंदर आहे, किती सुंदर दिसतीये, असं वाटतंय जणू काही सिंड्रेलाच येते. आणि तेवढ्यातच काव्या आता पार्थच्या शेजारी येऊन उभी राहते. पार्थ बोलतो, काव्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून. तेव्हा काव्या बोलते, मिस्टर देशमुख, अहो शांत व्हा. कसं आहे ना, जरा चेंज हा महत्त्वाचा असतो. मला माहिती आहे माझं येणं तुम्हाला आवडलेलं नाही आहे, पण कसं आहे ना, मला सुद्धा तुम्हाला एकटं फील करायचं नव्हतं. आता याच ऑफिसमध्ये बघा, पार्टीमध्ये सगळ्याच आपापल्या बायकांना घेऊन आले आणि तुम्ही बघा कसे एकटे उभारलेले आहात. हे मला अजिबात चाललं नसतं, म्हणून मी आले. आणि काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला खूप छान वाटतं. तो तर तिच्याकडे बघतच राहतो, कारण काव्या त्या सिल्वर वन पीसमध्ये इतकी सुंदर दिसत असते की प्रेक्षकांना काही सांगायलाच नको, एकच नंबर. आणि तेवढंच तिथे रिसेप्शन बाई येते आणि पार्थला बोलते, पार्थ सर, अहो तुमची मिसेस तर खूपच सुंदर आहे, खरंच हिरोईन दिसतात, तुम्ही फार लकी आहात, तुम्हाला एवढी सुंदर आणि देखणी बायको मिळाली आहे. पार्थ तर इतका लाजतो आणि त्या रिसेप्शनवाल्या बाईला थँक्यू असं म्हणतो. काव्यासुद्धा लाजू लागते. आणि तेवढंच तिथे जे अँकर असतात ते अनाऊन्स करू लागतात आणि बोलतात, आजच्या पार्टीमध्ये काही कपल डान्स असणार आहेत, कपल गेम्स असणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे, मजा लुटायची. आणि सगळ्यात महत्त्वाचा टास्क, इथे असलेल्या सगळ्या कलिग्सच्या बायकांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपापला नवरा कसा आहे हे सगळ्यांना सांगायचं आहे.
तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे 4 शब्द आता मला इथे येऊन वर्णन करायचं आहे. आणि हे सगळं ऐकून तर काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, देशमुख अहो मी तुमच्याबद्दल काय सांगणार आहे, मला फार भीती वाटते. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काव्या, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मनापासून जे वाटतंय ना ते बोला. एक शब्द जरी बोलला ना तरी मला बरं वाटेल. तेवढं तिथे एक वेटर येतो आणि तिला मॉकटेल देतो. काव्या फारच नर्वस झालेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. कारण इतर कलिकच्या बायका एक एक करून स्टेजवरती येत असतात आणि आपल्या नवऱ्याबद्दल खूपच सुंदर सुंदर बोलत असतात. आणि त्यांना पाहून काव्या आता मनातल्या मनात विचार करत असते, यांच्यासमोर मी टिकेल की नाही मला खरंच काही माहीत नाही आहे. आधी जर माहिती असतं तर किमान घरातून प्रॅक्टिस तरी करून आले असते. आणि तेवढंच तिथे वेटर येतो. काव्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि ती आता मॉकटेलच्या जागी ड्रिंक घेते आणि ड्रिंक पिऊ लागते. ड्रिंक घेतल्यानंतर तिला आता चांगली चढलेली असते आणि ड्रिंक प्यायल्यामुळे ती फुल एक्साईट झालेली असते. आणि आता काव्याचं नाव पुकारलं जातं. काव्या मात्र बिनधास्त आता स्टेजवरती जाते आणि पार्थबद्दल बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे मी माझ्या नवऱ्याला काय म्हणून हाक मारते? मिस्टर देशमुख. मिस्टर देशमुख तसे फार आगाव आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. खरंच मी खूप लकी आहे की मला पार्थ यांच्यासारखा नवरा मिळाला. देशमुख, खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला यापूर्वी कधीच बोलून दाखवली नव्हती, पण आज सगळ्या जगासमोर मी तुम्हाला हे सांगते. पार्थ, मला तुम्ही खूप आवडता. खरं तर आधी तुम्ही मला अजिबात आवडत नव्हता. मला तुमच्या जवळसुद्धा यायला आवडत नव्हतं. पण या मैत्रीचं रूपांतरण कधी प्रेमात झालं ना माझं मला कळलं नाही. त्यामुळे मी सगळ्यांसमोर सांगते, आय लव्ह यू पार्थ असं म्हणत असते. सगळ्यांसमोर पार्थसाठी असलेले जे काही फिलिंग्स आहे ते व्यक्त करते. आर्किटेक्ट बोक्या, आय लव्ह यू सो मच असं म्हणत असते. सगळ्यांसमोर आता प्रेमाची कबुली देते प्रेक्षकांना. पार्थ आता दुरून हे सगळं बघत असतो. त्याला हे स्वप्न आहे का सत्य आहे हेच त्याला समजायला मार्ग नसतो. खरं तर प्रेक्षकांनो हे घडलेलं असतं दारूमुळे तिच्या मनातल्या फिलिंग्स आता तिच्या ओठांवरती आलेल्या असतात प्रेक्षकांनो. आणि तेवढंच प्रेक्षकांनो अशी एक विचित्र घटना घडते. वरती एक भांडं ठेवलेलं असतं जे की काव्याच्या बरोबर डोक्याच्या वरती असतं आणि बरोबर पार्थचं त्या गोष्टीकडे लक्ष जातं. तो पाहतो तर काय ते भांडं तिच्या डोक्यावरती पडणार असतं आणि मग काय पार्थ तर 100रीने उठतो आणि पळत पळत काव्याकडे जातो. काव्याचा हात पकडतो आणि तिला जोराने खेचतो आणि स्वतःच्या जवळ घेतो. ते भांडं आता खाली पडताना पूर्णपणे फुटतं. काव्या मात्र आता पार्थच्या मिठीत असते आणि तिचा जीव पूर्णपणे वाचलेला असतो. तिथे बसलेले सगळे कलिग्स आता त्यांच्याकडे बघत असतात कारण खूप मोठा अपघात होण्यापासून टळलेला असतो. काव्याचं डोकं फुटण्यापासून वाचलेलं असतं आणि आता काव्या पार्थच्या मिठीत असते प्रेक्षकांनो. कलिग्स आता पार्थ आणि काव्याला म्हणत असतात, मिस्टर देशमुख अँड मिसेस देशमुख, तुम्ही ठीक तर आहात ना? सगळं ठीक आहे ना? सगळेच आता काळजीने चौकशी करू लागतात. आणि ऑफिसमधलं जे काही वातावरण असतं ते सुद्धा आता भीतीदायक झालेलं असतं कारण खूप मोठा अपघात घडण्यापासून वाचलेला असतो. तर अशा पद्धतीचा जबरदस्त भाग आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.